स्ट्राइक एंड वरती करण आहे तर नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर कोण आहे दुसरा 12 हालांकि पहली ओवर डालने के लिए यहाँ पर गेंद दी गई है कर्णधार की ओर से साकेत के हाथ में। हालांकि साकेत ने अच्छी गेंदबाजी की थी अगले मैच में, लेकिन टारगेट बहुत बड़ा था और उस मुकाम तक पहुंच नहीं पाए। यावेळेस मात्र स्ट्राइक एंड वरती बॅटर पाहायला मिळतोय करण, नॉन स्ट्राइक एंड वरती किरण। एकाच राशीचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं रास कोणाच्या भाग्याची हे मात्र येणारे क्षण सांगून जातील। ही मॅच कोणाची हे या 4 षटकांमध्ये 8 षटकांमध्ये निश्चितपणे कळून जाईल। फर्स्ट बॉल, ओहो यावेळेस काय कमालीचा चेंडू पाहायला मिळतोय। लीडिंग एज झाली आहे, बिग अपील, पंचांची उंगली आकाशाकडे। ही वॉज गॉन। पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा। करण बॅक टू द पॅव्हिलियन। नक्कीच या आधीची मॅच झाली होती त्या मॅचचा हिरो ठरला होता रवी। नक्कीच नवनाथजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाते आहे, पुरस्कृत केलं जात आहे। सामनावीर हा किताब पटकावलाय रवीनं। सह्याद्री 11 वाशिवला संघाचा हा रवी। खऱ्या अर्थानं गोलंदाजी अप्रतिम आणि फलंदाजी देखील ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये रवी। पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील। जाऊयात मॅच कडे। इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती कामगिरी करून दाखवलंय गोलंदाज साकेत ऑन फायर। यावेळेस इस बीच पहली गेंद पे साकेत ने बहुत बड़ी विकेट, बहुत बड़ी उपलब्धि हासिल की गई है। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती येतोय भगवान। खऱ्या अर्थानं नावामध्ये खूप काही दमखम आहे, नावामध्ये भगवान, परंतु तो दमखम बॅटिंग मधून देखील दाखवावा लागेल। खरे गुणी प्रेक्षक खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून या सामन्याचा आनंद घेत आहेत। ओहो यावेळेस मात्र चेंडू उडावला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर ना, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक। आउटफील्ड अतिशय वेगवान, चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप निघून गेलाय बाउंड्री लाईन पार 4 धावांसाठी। कमालीचा फटका होता, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिला बाउंड्री लाईन पार 4 धावांसाठी। ओहो यावेळेस पुन्हा एकदा गती परिवर्तन, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय साकेतच्या माध्यमातून। अच्छी गेंदबाजी, हालांकि इस बार साकेत ने बल्लेबाज का फुटवर्क अच्छी तरह से जांचा परखा और अच्छी गेंद देखने को मिली। रघु सालवी आणि किशोर खांबालकर यांच्याकडनं बक्षीस येते प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। यावेळेस चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरला निघून गेलाय सीमा रेषे पार। पंचांचा इशारा येतोय, इट्स अ मॅक्सिमम 4। भगवान निश्चितपणे करण बाद झाला त्यानंतर भगवान मात्र या विकेट वरती आला। त्याच्या बॅट मधनं 2 चौकार पाहायला मिळालेत। कमालीची बॅटिंग केली जाते भगवानच्या माध्यमातून। रखोसला मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। कमालीची गोलंदाजी, पुन्हा एकदा कमबॅक करतोय साकेत। एक तेरी तो एक मेरी, इस प्रकार की गेंदबाजी हो रही है साकेत की ओर से। हालांकि 2 चौकार जरूर आए इस ओवर में, लेकिन अच्छी उपलब्धि, अच्छी कामयाबी फिर से साकेत को कामयाब होती हुए। ओहो इस बार भी बल्लेबाज के दूर रखी थी गेंद और सफल गेंद देखने को मिली। और इस सफल गेंद के साथ पहला ओवर समाप्त होते हुए और पहले ओवर में आए हैं 8 रन्स। 8 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत। 8 धावा आल्या आहेत पहिल्या षटकामध्ये। षटक क्रमांक 2 यावेळेस समृद्धी 11 टीम कडनं
कुणाकडे चेंडू सोपवला जाईल. षटक संपलंय. यावेळेस कर्णधार जर बघायला गेलात तर निश्चितपणे वेंकटेश रेड्डी, बहुत भरोसा है उनके ऊपर. हालांकि बैटिंग अच्छी करते हैं वेंकटेश रेड्डी. पिछले मैच में अच्छा भरोसा दिखाया था और अच्छी बल्लेबाजी भी उनकी ओर से हुई थी, लेकिन टारगेट बहुत बड़ा था उनको और उस मुकाम तक नहीं पहुंच पाए थे. लेकिन इस बार अच्छी रणनीति और फील्ड में भी बदलाव करते हुए अच्छा चाचा परखा है इस मैदान को पहले मैच में, और इस बार अच्छा एफर्ट देने की कोशिश भी उनकी ओर से की जाएगी जरूर. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय वेंकटेश. अक्षय, इस अक्षय ने पिछले मैच में जरूर अच्छी गेंदबाजी की थी, लेकिन भूतकाल में आपने क्या किया वो जरूरी नहीं है, तो प्रेजेंट डे में आप क्या करेंगे ये बहुत मायने रखता है. इस बार अक्षय को वही दोहराना पड़ेगा. अच्छी गेंदबाजी की थी और इस बार भी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. इस मैच में अक्षय की ओर बहुत निगाहें और काफी उपलब्धि प्राप्त करनी होगी. ओहो, इस बार खराब गेंद थी. उसका नतीजा ये गेंद घोषित क्षेत्र में जाती हुई 1 रन के लिए. या एका धावेने धावफलक पुढे सरसावते. धावफलक पोहोचले 9 या अंकावरती. 9 रन ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. 9 हा खऱ्या अर्थानं लकी नंबर बहुतांशी लोकांचा मानला जातो, कारण 9 ला तुम्ही गुणलं तर अगदी उत्तर येणार ते मात्र 9च. 9 दुने 18, 18 ची बेरीज केली तरी 9 येणार. 9 त्रिक 27, त्याची बेरीज केली तरी 9च आकडा येणार. अशा गुणे 9 हा आकडा खऱ्या अर्थानं लकी मानला जातो. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय. हो, यावेळेस मात्र फर्स्ट स्लिपला कट केला होता. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवरती मिळेल 1 धाव. इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन पर. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मराठी आणि हिंदीचं कोऑर्डिनेशन केलं जात आहे, कारण मित्रांनो समोरील टीमला देखील स्कोर कार्ड समजणं गरजेचं आहे. ओहो, इस बीच अच्छा प्रहार देखने को मिला. मिड विकेट के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेशे पार 6 रनों के लिए. आगे बढ़ता हुआ 18 रन. चांगल्या धावा जमा केल्या गेल्यात किरणच्या माध्यमातून. किरण एक षटकार ठोकलाय. निश्चितपणे हा आत्मविश्वास द्विगुणित झालाय किरणचा. याच आत्मविश्वासाने खेळावा लागेल किरणला या मैदानावरती. होम ग्राउंड वरती कामगिरी करून दाखवतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका खेळून काढलाय. 1 रन मुकम्मल किया इस गेंद पे और इस 1 रन के सहारे 19 रन स्कोर कार्ड पे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. इस बीच दूसरा ओव्हर चलता हुआ इस मैच में. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये आदळतोय 1 धावेसाठी आणि या 1 धावेनं षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. दूसरा ओवर खत्म होते हुए यहाँ पर टीम समृद्धि 11 टीम की ओर से अच्छी गेंदबाजी देखने को मिली. हालांकि एक बड़ा शॉट भी देखने को मिला 6 रनों के लिए. उस बीच अच्छी गेंदें भी देखने को मिली अक्षय की ओर से. पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी जबाबदारी कोणावरती दिली जाईल. इस बीच तीसरा ओवर डालने के लिए जिम्मेदारी किसके ऊपर दी जाएगी? जी हाँ, जिन्हें ऑलराउंडर के भूमिका से जाना जाता है, अच्छी गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी के लिए उनकी ओर देखा जाता है वेंकटेश रेड्डी, जो कि काफी उम्मीदें रखते हैं उनके ऊपर सारी टीम. इस बीच गेंदबाज वेंकटेश रेड्डी. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू रोकला गेलाय. चेंडू थ्रो देखील सुरेख पाहायला मिलते हैं. अच्छा थ्रो देखने को मिला इस बीच. और इस बीच मुकम्मल किए
एक ही रन। अच्छी फील्ड, अच्छा थ्रो देखने को मिला। ओहो, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय, एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दुसरी धाव मात्र कंप्लीट आहे की नाही, इट्स अ, यावेळेस पंचांचा कॉल काय आहे, 1 रन शॉट, एक धाव मात्र यावेळेस शॉट पाहायला मिळतीये, निश्चितपणे एकच धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल स्कोरच्या माध्यमातून। आपण पाहतायत समृद्धी महामार्गाच्या नजदीक हे सामने खेळवले जात आहेत। हा सामना आई गावदेवी लाहे संघासाठी महत्वाचा आहे। दोन्ही सामने पराभूत झाल्यानंतर या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं विजय प्राप्त करण्याची संधी आहे। हो, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेला उडवलाय चेंडू, एक सिंगल धाव कंप्लीट, वेंकट यावेळेस चेंडू शतरक्षण करतोय, इस बीच अच्छा फील्ड करते हुए वेंकट और एक ही रन मुकम्मल, इस एक रन के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 23 रन। ओहो, यू मिस, आई डेफिनेटली हिट, इस बीच वेंकट रेड्डी ने थोडासा दूर मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉल मध्ये संपर्क नाही आहे, निर्धाव चेंडू आलाय, इस बीच फिर से एक बार वेंकट रेड्डी, ओहो, फिर से एक बार शफल होकर आगे आके बड़ा शॉट खेलने की गुंजाइश थी, लेकिन बैट और बॉल में कोई संपर्क नहीं, और तीसरा शतक यहाँ पर खत्म होते हुए लास्ट ओवर यहाँ पर कौन डालेंगे, षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी निर्णय घेतला जातोय, चेंडू कोणाकडे सोपवला गेलाय, स्वदेश, इस बीच लास्ट ओवर डालने के लिए, चौथा ओवर डालने के लिए यहाँ पर स्वदेश को गेंदबाजी सौंपी गई है, अच्छी गेंदबाजी करनी होगी, हालांकि अच्छी गेंदबाजी हुई है अब तक, 18 गेंदों में 23 रन आए हैं। हो, यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता, एकाच पटरीवरती दोन्ही ट्रेन आल्यात, अपघात झालाय आणि अपघातामध्ये यावेळेस मात्र किशोरजी खांबालकर साहेब यांची विकेट जाते, निश्चितपणे गावचे उपसरपंच यावेळेस मात्र बाद होत आहेत। नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत एंटर होतोय गणेश, नक्कीच संपूर्ण लाहेकरांना आशा होती, अपेक्षा होती किशोरजी खांबालकर साहेब आपल्या बॅट मधनं एक चौकार किंवा षटकार येणं महत्वाचं होतं, परंतु हरकत नाहीये, रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत, नेक्स्ट मॅच मध्ये निश्चितच कामगिरी करून दाखवतील। धावफलक लॉंग ऑनच्या दिशेला यावेळेस संधी झाली आहे, झेल कॅरी झालाय आणि यावेळेस फलंदाज बॅटर किरण होतोय बाद।
धावफलक 24 या आकड्यावरती विराजमान झालंय. 24 रन ऑन बोर्ड. हो हो, यावेळेस देखील फटका फसलाय. झेल घेण्यासाठी मात्र एसटी रक्षक धावून आला होता चेंडूवरती, परंतु चेंडू मात्र धरणीवरती विसावतोय आणि चेंडू घोषित क्षेत्रामध्ये निघून गेला. एका धावेसाठी एक धाव यावेळेस या चेंडूवरती प्राप्त झाली आहे. धावफलक पोहोचलंय 25 रन्स, 25 धावा धावफलकावरती. निश्चितपणे यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी झाली है. अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है. हालांकि समृद्धि 11 टीम की ओर से अभी तक रोका है. ओहो, यावेळेस इस बीच फिर से एक बार उठा के खेलने की कोशिश. अच्छा कैच, प्रयास जरूर अच्छा था, लेकिन कैच को यहाँ पर जज नहीं कर पाए. इस बीच चौथा ओवर खत्म और 4 ओवर के समाप्ति के बाद धावफलकावरती धावा 27 आणि विजयासाठी करायच्या लागतील आई गावदेवी लाहे संघाला 28 धावा. 24 चेंडू 28 धावांची गरज आहे. समृद्धी 11 टीमला विजयासाठी 24 चेंडूमध्ये 28 धावा कराव्या लागतील. निश्चितपणे एक लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली आहे. या मॅच मध्ये विजय कोणाचा, येणारे 24 चेंडू निश्चितपणे सांगून जातील. अगदी काही क्षणामध्ये किशोरजी शिंदे साहेब, अनुज लेझर टेक चे मालक यांचं आगमन होतंय. त्यांच्या समवेत नवनाथजी भोईर साहेब उद्योजक लाहे यांचं देखील आगमन आणि मयूरजी साहेब यांचं देखील त्यांच्या सोबत आगमन होतंय. निश्चितच काही क्षणांमध्ये या मान्यवर मंडळींची उपस्थिती मुख्य व्यासपीठावरती लाभणार आहे. स्ट्राइक इन पर स्वदेश और नॉन स्ट्राइक इन पर अक्षय. पहिले षटक हाताळण्यासाठी यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल पाहायला मिळतोय. 24 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी. या 24 चेंडूमध्ये 28 धाबा डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील टीम समृद्धी 11 या संघाकडनं, हे पाहण्याजोगे राहणार आहे खऱ्या अर्थानं. जाऊयात मॅच मध्ये. पहिले षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल. चला, ऑफिशियल पंचांना कॉल असेल की जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही मित्रांनो. टाइम इज मनी. पैशापेक्षाही वेळेला महत्व आहे आणि त्या वेळेला महत्व देणं म्हणजेच खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक करण्यासारखं आहे मित्रांनो. आणि तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. वेळ ही खूप मोठी गोष्ट आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती तडाखा पाहायला मिळतोय. अगदी डाऊन द स्ट्रेट ड्राइव्ह फटका पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू सीमा रेषे पार, चौकार, 4 धाब्यांसाठी.
पहली गेंद थी और पहली गेंद पे यहां पर समाचार लेते हुए बल्लेबाज स्वदेश पहली गेंद पे 4 रन मुकम्मल किए हैं और टीम का खाता भी खोलते हुए खुद का और टीम का भी। ओहो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट होऊन फलंदाज पुढे आले होते, परंतु यावेळेस लिडिंग एज घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय, पंचांचा इशारा येतोय, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय एका धावेसाठी। यावेळेस एका धावेने धावफलक पोहोचलोय 5 या अंकावरती। 28 धावांचा पाठलाग केला जातोय। स्ट्राइक एंडवरती आपण पाहतायत स्वदेशला आणि आता मात्र स्ट्राइक एंडवरती अक्षय पोहोचलाय। पहिला चेंडू फेस करेल अक्षय। यावेळेस साहिलचा हा चेंडू उडवलाय, चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी। या एका धावेने मात्र एक धावांनी मात्र गडा भरण्याचा प्रयत्न केला जातोय। बूंद से गडा भरताय हे समीकरण आपण पाहिलंय आणि तेच कार्य मात्र यावेळेस बॅटरच्या माध्यमातून केलं जात आहे। एक रन मुकम्मल करना इस समय इस मैच में जरूरी है, मायने रखता है और वही बैटर की ओर से किया जा रहा है। ओहो इस बार अच्छा प्रयास था गेंदबाज का गेंद रोकने का, लेकिन इस गेंद पे एक रन नहीं रोक पाए। इस एक रन के सहारे स्कोर कार्ड 7 रन पर पहुंच चुका है। 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे, पाठलाग केला जातोय 28 धावांचा। 27 धावा ऑनबोर्ड लावलेला पाहायला मिळाल्या होत्या। टीम हो यावेळेस पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेलाय, सीमा रेषे पार अक्षयच्या बॅट मध्ये येतोय चौकार 4 धावांसाठी। बस बस डीजे। हो यावेळेस पुन्हा एकदा हो रिव्हर्स अटेम्प्ट स्विच हिट, कमालीचा फटका। आजचा तिसरा दिवस या प्रकारचा फटका मात्र कुठल्याही बॅटरने सजवला नव्हता अभी तक। इस गेम में इस तरह का फटका और इस तरह का शॉट कोई बल्लेबाज नहीं खेला था, अक्षय ने करके दिखाया और स्कोर पहुंचा है इस 4 रन के सहारे 15 रन पर। चला नेक्स्ट मैच डीके स्पोर्ट्स गोलबन आणि वाशाला टीम सह्याद्री स्पोर्ट्स वाशाला। चला दोन्ही टीमच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे। डीके स्पोर्ट्स गोलबन आणि सह्याद्री स्पोर्ट्स वाशाला दीपकजी सातपुते यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे या मॅचची निश्चितपणे। चला गोलबन संघाचा कर्णधार आणि वाशाळा संघाचा कर्णधार दोन्ही कर्णधारांनी टॉस का बॉक्स मध्ये त्वरित हजर व्हायचे नाणेफेकीसाठी। मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। 15 धावा आतापर्यंत घेतल्या गेल्या आहेत टीम समृद्धी 11 या संघाकडनं। हो यावेळेस मात्र निश्चितपणे ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू, इट्स अ वाइड बॉल, पंचांचा इशारा येतोय। इस बार बल्लेबाज से दूर थोड़ा गेंद रखना चाहते थे, लेकिन एक्स्ट्रा गेंद यहाँ पर बाहर जाती हुई और इशारा आया वाइड का, एक्स्ट्रा की रन। ओहो यावेळेस मात्र मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय किशोरजी शिंदे साहेब, लाखों दिलों की धड़कन, अनुज लेदर टेक चे मालक यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे। त्यांच्या समवेत नवनाथजी भोईर उद्योजक लाहे तसेच मयूर साहेब यांचं आगमन होत आहे। थोडा वेळासाठी मॅच थांबवा।
चला गोलबन टीम गोलबन संघाचा कर्णधार त्वरित या नाणेफेकीसाठी वाशाला टीमचा कर्णधार उपस्थित झालाय आणि आदरणीय सन्माननीय किशोरजी शिंदे साहेब अनुज लेदर टेकचे मालक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते आहे। किशोरजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते निश्चितच अनुज लेझर टेक्नॉलॉजीचे मालक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। एका बाजूने टीम वाशिष्ठ संघाचा कर्णधार तर दुसऱ्या बाजूने टीम गोलबन संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय आणि किशोरजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। कॉल दिला जाणार आहे गोलबन टीमच्या कर्णधारांकडनं। नाणेफेकीचा कौल कोण विजय होतो आपण पाहूयात। टीम गोलबन टॉसविन होते। मी आदरणीय सन्माननीय किशोरजी शिंदे साहेब यांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। थँक्यू सो मच। या मॅचची नाणेफेकी आपल्या शुभ हस्ते झाली आहे साहेब। खऱ्या अर्थानं यंग डॅशिंग पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व आहे किशोरजी शिंदे साहेब। अनुज लेझर टेक्नॉलॉजीचे मालक आहेत आणि त्यांच्या समवेत नवनाथजी भोईर साहेब उद्योजक आहे, तसेच मयूरजी साहेब यांचं देखील आगमन झालंय मुख्य व्यासपीठावरती। आपलं शब्दसुमनानी हृदयाच्या अंतकरणापासून सहर्षमय स्वागत केलं जात आहे। थँक्यू सो मच। जाऊयात मैदानाच्या आत, जिथे मात्र खऱ्या अर्थानं लढत पाहायला मिळते। एका बाजूने होम टीम पाहायला मिळते, लाहे आई गावदेवी बी टीम पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूने समृद्धी 11 टीम पाहायला मिळते। 28 धावांचा पाठलाग केला जातोय। 22 धावा आतापर्यंत जमा केल्या गेल्यात। हो यावेळेस फटका सुंदर आहे। चेंडू यावेळेस पण बाउन्स कॅरी केला जातोय। थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आहे। अगदी डाईव्ह कंप्लीट करून यावेळेस चेंडू रोखला गेलाय, परंतु या चेंडूवरती घेतली गेली आहे एक सिंगल धाव। या सिंगल धावने धावफलक पोहोचलंय 23 या आकड्यावरती। चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे टीम समृद्धी या संघाकडनं। 28 धावांचा पाठलाग केला जातोय। तिसऱ्या षटकामध्येच अगदी जवळ टीम येऊन पोहोचली आहे। यावेळेस खराब चेंडू, अतिरिक्त खराब चेंडू पाहायला मिळतोय। पंचांचा इशारा येतोय इट्स अ व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या रूपानं एक एक्स्ट्राची धाव दिली जाती है। और टीम समृद्धि इस मैच में काफी अच्छी कामगिरी देखने को मिली। गेंदबाजी भी अच्छी हुई और बल्लेबाजी भी। हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू उडवला। एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली यावेळेस। या सिंगलने धावफलक पुढे सरसावते। धावफलक पोहोचलंय 25 रन, 25 धावा, 25 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत। अभी जीत के लिए खाली 3 रन की जरूरत। हालांकि पहली मैच हारे थे, दूसरे मैच में अच्छा एफर्ट है। हो इस बार गेंद को उड़ाया है। डिस्टेंस कितना, जितना चाहिए उतना गेंद बाउंड्री लाइन पर इस बार ठोका है। इट्स अ मैक्सिमम यूज हैंडसम सिक्सर। स्वदेश समृद्धि 11 टीम के इस मैच में सामनावीर घोषित किए गए। स्वदेश आप आइए जल्दी और सामनावीर एक किताब लेकर जाइए। नक्कीच स्वदेशने चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये। तुर्तास आपण जाऊयात मुख्य व्यासपीठाकडे। मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांच्या उपस्थिती पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं लाखो दिलों की धडकन, यंग पर्सनॅलिटी आणि आणि मानानं तो मान सन्मान या मंडळाला खऱ्या अर्थानं सहकार्याची
मी नवनाथजी भोईर साहेब यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण मयूर साहेब यांचा यथोचित मान सन्मान सत्कार करावा। खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे मित्रांनो, अतिथी देवो भव आचार्य देवो भव, ही संस्कृती जपण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं गेलं आहे। आलेल्या प्रत्येक मान्यवरात स्वीकारल्याबद्दल मनापासून आपले आभार। तसंच या मैच का हीरो ठरला है नो डाउट सुशांत। अच्छी बल्लेबाजी देखने को मिली सुशांत की ओर से, गेंदबाजी भी अच्छी हुई थी और इस मैच का सामना भी ये किताब सुशांत को जाता है। मैं दरख्वास्त करूंगा किशोर जी शिंदे साहब को कि आपके शुभात से इस प्लेयर को आप मैन ऑफ द मैच ये अवार्ड प्रदान करें। सन्मान चिन्ह, शीतपेय, कोल्ड्रिंक ची बॉटल देऊन या ठिकाणी सुशांत आप सुशांत चला आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे। मॅन ऑफ द मॅच दिली जाते सुशांतला। चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून समृद्धी 11 टीम साठी घडली। खऱ्या अर्थाने या मॅचचा हीरो आहे नो डाउट, चांगली कामगिरी केली आहे आणि मी किशोरजी शिंदे साहेब यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूला मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आपण प्रदान करायचा आहे। कोल्ड ड्रिंक्स आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते या गुणी खेळाडूला। निश्चितपणे पहिला सामना पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये कामगिरी चांगली राहिली आहे सुशांतची आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील त्याला प्राप्त होतोय। चांगली कामगिरी, पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। निश्चितपणे किशोरजी शिंदे साहेब, अनुज लेझर टेक्नॉलॉजीचे मालक यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला गेलाय। देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा। आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे आयोजित सुरेश बाळामामा म्हात्रे, अनुज लेदर टेक्नॉलॉजी चे मालक निश्चितपणे मुख्य व्यासपीठावरती किशोरजी शिंदे साहेब आहेत आणि आपण स्क्रीनवरती देखील पाहताय त्यांचा बॅनर। निश्चितपणे अनुज लेदर टेक्नॉलॉजी वेल्डिंग अँड लेझर ही टेक्नॉलॉजी त्यांच्या माध्यमातून वापरली जाते। खऱ्या अर्थानं सर्व आहेत, अनुज लेझर टेक्नॉलॉजीचे मालक आहेत। निश्चितपणे जाऊयात नेक्स्ट मॅच कडे। नेक्स्ट मॅच साठी आपण आवाज ऐकणार आहोत। आमचे साथी समालोचक राहुल सासे कुठे असेल संपर्क साधा। दिवस क्रमांक 3 आहे मित्रांनो स्पर्धेचा आणि या दिवस क्रमांक 3 मध्ये अगदी चित्तथरारक सामने देखील पाहायला मिळाले। एका बाजूने वाशेला टीम पाहायला मिळाली तर दुसऱ्या बाजूने टीम पाहायला मिळाली अर्थातच ओम साई उंबरमाळी। ती मॅच मात्र खूप महत्त्वाची होती दोन्ही टीमसाठी, परंतु त्या मॅच मध्ये विन झाली आहे वाशेला टीम आणि यावेळेस मात्र वाशेला विपक्ष गोलबन